वर्षे अजिबात खराब न होणारे हे उन्हाळी वाळवणातील उपवासाचे कुरकुरे एकदा तुम्ही बनवून ठेवा आणि वर्ष 2 वर्षे आरामशीर खा. कुठलाही उपवास असला ना, तर अगदी थोडेसे मूठभर तळले की अगदी ताट भरून हे अ, होतात. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. आता ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 1 वाटी साबुदाणा आहे. मोठ्या वाटीने 1 वाटी. तर वजनी प्रमाणात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा साबुदाणा जवळपास पाव किलो आहे. 250 ग्रॅम आहे. त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचे 2 बटाटे लागणार आहेत. बटाट्याचं मी साल काढून घेतलेले आहेत आणि ते बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि खिसून त्याचा जो खिस आहे तर तो आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे. जवळपास 3-4 पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्येच ठेवायचा आहे. आता इकडे बघा आपण जो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो चमच्याने पूर्ण असा मोकळा सळसळीत करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं आहे आपल्याला जाड बुडाचं मोठं पातेलं. जास्त मोठं पण नाही, फक्त आपल्याला जाड बुडाचं घ्यायचं आहे. आता तुम्ही हे कुरकुरे किती प्रमाणात बनवणार आहात त्यानुसार तुम्ही मोठं पातेलं घेऊ शकतात. आता इथं मी बघा जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आपण भिजवून घेतलेला. नंतर आपण बटाटा किसून जे घेतलेला आहे, 2 मोठ्या आकाराचे बटाटे किसून घेतलेले आहेत. तर ते बटाट्याचा जो किस आहे तर तो या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्ही एकदा या पद्धतीने साबुदाणा कुरकुरे नक्की बनवून बघा. तुम्ही एकदा जर बनवले ना, तर तुम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच ही कुरकुरे ही रेसिपी बनवायला घ्याल, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 फुलपात्र पाणी. सुरुवातीला 1च फुलपात्र पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. साबुदाणा, बटाट्याचा किस वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू केल्यानंतर आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. आता गॅसवर पातेलं ठेवलं की याच्यामध्ये परत आपल्याला 2 फुलपात्र पाणी घालायचं आहे. आता 2 फुलपात्र पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला झाकण याच्यावर ठेवून आपल्याला प्रत्येकी 2-2, 3-3 मिनिटांनी अशी दणदणीत अशी वाफ आणून घ्यायची आहे आणि असं आपल्याला जवळपास 4 ते 5 वेळा करायचं आहे. म्हणजे जवळपास 8 ते 10 मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगलं असं ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा हा शिजला की नाही हे कसा ओळखायचा तर साबुदाण्याचा कलर हा एकदम असा ट्रान्सपरंट होतो. तो असा पांढरा दिसत नाही आणि मग नंतर समजायचं की आपलं हे मिश्रण कुरकुरे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आताच्या स्टेपला इथं झालेल्या आहेत बघा जवळपास 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. प्रत्येकी बघा 3-4 मिनिटाला मी काय केलं झाकण उघडून चमच्याने असं हे मिश्रण पूर्ण असं मिक्स करून घेतलं. असं 3 ते 4 वेळा केलेलं आहे. परत झाकण ठेवायचं, परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं 2-4 वेळा करायचं म्हणजे हे मिश्रण सर्व बाजूने कसं म्हणजे सर्व मिश्रण हे एकसारखं शिजल्या जातं. आता इथं पाहू शकतात बघा त्याचा कलर असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला लगेच हे कुरकुरे बनवायला घ्यायचे आहेत. आता हे कुरकुरे बनवायला आपण कुठलाही साचा किंवा कुठलंही मशीन वापरणार नाहीत. तर हे कुरकुरे बनवण्यासाठी बघा इथं मी घेतलेली आहे एक पाइपिंग बॅग. तर पाइपिंग बॅग ह्या मी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत. जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि जर तुमच्याकडे पाइपिंग बॅग नसेल तर अगदी तुम्ही मिठाच्या पुड्याची म्हणजे मिठाचा जो पुडा असतो किंवा दुधाची बॅग असते दूध पुड्याची तर ती सुद्धा वापरू शकतात. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, असा एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाइपिंग बॅग ठेवायची आणि मिश्रण भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरत असताना आपल्याला हे चमच्याने असं दाबून-दाबून भरायचं आहे. मध्ये कसलीच हवा राहिली ना पाहिजे. म्हणजे काय होईल आपण कुरकुरे बनवताना ते व्यवस्थित एकसारखे कुरकुरे पडले जातील. नंतर याला आपल्याला एक छोटंसं रबर लावून घ्यायचं आहे
आणि कात्रीने आपल्याला पुढचं टोक थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही कुरकुरे म्हणजे कशा आकाराचे बनवणार आहात, म्हणजे छोटे की मोठे त्या आकारानुसार तुम्ही काय करायचं, कात्रीने पुढचं टोक थोडंसं कट करून घ्यायचं आणि कुरकुरे असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता इथं बघा थोडेसे लांब आकाराचेच बनवून घ्यायचे आहेत, कारण वाळल्यावर छोटे दिसतात म्हणजे छोटे होतात आणि तळल्यानंतर ते अगदी 5 ते 6 पटीने फुलतात. मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे आणि आता हे कुरकुरे मी घरातच फॅनच्या हवेला बनवून घेत आहे. 1 दिवस हे मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे. तर बघा काय सुरेख असे एकसारखे इथं कुरकुरे हे पडले जातात. तर इथंच हॉलमध्येच बघा मी पॉलिथिन शीट अंथरलेली आहे आणि हे कुरकुरे घरातच फॅन चालू केलेला आहे आणि फॅनच्या हवेला मी हे कुरकुरे बनवत आहे. उन्हामध्ये पण जायची गरज नाही आणि उन्हातच सुकवून घ्यावेत असं सुद्धा काही नाही. आपण 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहोत आणि कडकडीत उन्हामध्ये आपण 2 दिवस हे कुरकुरे सुकवून घेणार आहोत. आता इथं पाहू शकतात, कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस मी हे कुरकुरे वाळवून घेतलेले आहेत. आता वाळल्यानंतर पाहू शकतात बघा, दिसायला भरपूर असे दिसत होते, पण वाळल्यानंतर अगदी थोडेसे एक छोटंसं टोपलं भरून झालेले आहेत. पण तळल्यानंतर अगदी तुम्ही 10-12 जरी कुरकुरे तळले ना, तर अगदी ताट गच्च भरून होतात. तर चला, मी इथं तुम्हाला लगेच हे कुरकुरे तळून सुद्धा दाखवणार आहे. इकडं बघा गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल कडकडीत हवं आहे आपल्याला हे साबुदाणा कुरकुरे तळण्यासाठी. तेल हे कडकडीत असं गरम हवं आहे. सुरुवातीला तेल तापलं की नाही चेक करण्यासाठी मी एकच कुरकुरे याच्यामध्ये तेलामध्ये सोडून तळला की नाही म्हणजे पाहिला. तर तो पटकन असा फुलला गेला, म्हणजे तेलात टाकले की जास्त असा म्हणजे पटकन तळला गेला आणि 5 ते 6 पटीने फुलला. मग लगेच आपण याच्यामध्ये कुरकुरे सोडले तर पाहू शकतात काय बघा, अगदी 5 ते 6 पटीने हे कुरकुरे बघा तळल्यानंतर तेलामध्ये सोडले की अगदी 6 ते 7 पटीने फुलतात. तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, की हे साबुदाणा कुरकुरे किती पटीने फुललेले आहेत. तर तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी तेलात टाकले ना, अगदी 5 ते 6 कुरकुरे तेलात सोडले, की अख्खी बघा कढई भरून हे कुरकुरे म्हणजे फुलतात. इथं आपले कुरकुरे तळून झालेले आहेत. अगदी तुम्ही कुठलाही उपवास असला ना, तर अगदी थोडेसे कुरकुरे तळायचे आणि सोबत थोडेसे शेंगदाणे घ्यायचे. काय जबरदस्त अशी चव येते. एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने उपवासाचे हे साबुदाणा कुरकुरे नक्की बनवून बघा. अजिबात लाल न पडणारे आणि तेलात टाकता 4 पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पापड फाटू नयेत यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि आपले साबुदाणा बटाटा पापड पांढरे शुभ्र व्हावेत यासाठी पण मी काही महत्त्वाच्या खास टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी मी लहान-सहान काही तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचे देखील असेच 4 पट फुलणारे, अगदी बघा तोंडात टाकता जिभेवर विरघळणारे खुसखुशीत असे बटाटा पापड बनवून तयार होतील. अगदी बघा आज आपण जे पापड बनवलेले आहेत की नाही, तर अगदी याच्यामध्ये एक थेंब देखील तेलाचा वापर केलेला नाही आणि खायला खूप टेस्टी लागतात. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं बघा आपल्याला मोठ्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता इथं वजनीप्रमाणे जर सांगायचं म्हटलं, तर हा साबुदाणा अर्धा किलो आहे. आता हा साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे, धुवून घ्यायचा आहे. त्याला बघा भरपूर अशी म्हणजे पावडर लावलेली असते. तर त्याच्यामुळे ते आपल्याला पूर्ण पावडर अशी म्हणजे धुवून काढायची आहे आणि कसं धूळ वगैरे असते, कचरा वगैरे, तर तो आपल्याला साबुदाणा 2 पाण्याने खळखळ असा धुवून घ्यायचा आहे. इथं साबुदाणा मी 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता या वाटीने 1 वाटी साबुदाणा होता आणि वजनीप्रमाणे अर्धा किलो साबुदाणा आपला होता. तर बघा आता त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतलाय की नाही, तर त्याच वाटीने आपल्याला उकळलेलं पाणी घालायचं आहे. आता इकडं बघा
मी त्याच वाटीने 2 वाट्या पाणी हे उकळतं घेतलेलं आहे, म्हणजे गरम करायला ठेवलेलं होतं आणि हे असं म्हणजे उकळी आलेलं पाणी आहे. तर आपल्याला रात्रभर काय करायचं आहे, उकळत्या पाण्या म्हणजे गरम पाणी करून घ्यायचं आहे. अगदी उकळी फुटायला लागली की गॅस बंद करायचा. तर ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि ते पण असं एवढं म्हणजे गरम पाहिजे आहे. तर तुम्हाला दिसत असेल की किती वाफ यातून निघत आहे. म्हणजे उकळी आलेलं पाणी आहे. आता हे रात्रभर आपल्याला 7 ते 8 तास आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता इथं माझा तो साबुदाणा मिक्सरला बारीक केलेला, बटाट्याचं आणि त्याचं मिश्रण केलेला तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे. तर मी तुम्हाला प्रमाण सांगते. 1 किलो बटाटे मी उकडून घेतलेले होते आणि ते चांगले मॅश करून घेतले आणि साबुदाणा सुद्धा काय केलं, साबुदाणा आणि बटाटे, बटाटे मॅश करून घेतले असे म्हणजे सोलून घेतले उकडलेले आणि त्याच्या बारीक अशा फोडी केल्या, साबुदाण्यामध्ये टाकल्या आणि हाताने असं चुरून घेतलं, मॅश करून घेतलं आणि नंतर थोडं-थोडं पाणी घालून मिक्सरला असं घट्ट आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो की नाही तसं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि पाणी घालताना थोडं-थोडंच घातलं आणि नंतर जे आपण मिक्सरला बॅटर बनवलेलं होतं, तर ते मिश्रण मी मोजून घेतलं. तर ते स्टीलच्या पातेल्याने 1 पातेलं होतं आणि त्याच पातेल्याने परत आपल्याला 1 पातेलं गार पाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि विस्करच्या सहाय्याने ते चांगलं असं ढवळून घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये गुठळी वगैरे किंवा गाठ वगैरे राहू नये म्हणून. शक्यतो त्याची गाठ वगैरे राहत नाही. पाणी ओतलं की ते अशा पूर्ण गाठी फुटतात. त्यात नंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. तर इथं मीठ घातलं. आता इथं आपण कुठलाही म्हणजे पापड खार वगैरे, सोडा वगैरे अजिबात वापर करणार नाहीयेत. आता लगेच आपल्याला काय करायचं, हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि हे काय आपल्याला जास्त शिजवत बसायचं म्हणजे गरज नाही पडणार. फक्त आपल्याला काय करायचं याला चांगली अशी 2 ते 3 मिनिट फक्त वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे उकळी काढून घ्यायची आहे. आता गॅस हा सुरुवातीला म्हणजे हाय ठेवायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला फक्त अशी त्याला म्हणजे थोडीशी उकळी आली, वाफ बसली चांगली, की आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. आता इथं बघा आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे. अगदी 1 चमचा चिली फ्लेक्स मी घातलेला आहे. आता इथं तुम्हाला त्याच्याऐवजी जर हिरवी मिरचीचा थोडासा ठेचा वगैरे टाकायचा असेल ना, तरीसुद्धा चालेल किंवा लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल आणि जरी तिखट नसेल घालायचं ना, तरीसुद्धा काही हरकत नाही. आता थोडंसं आपण मीठ घातलेलं होतं, तर थोडंसं हातावर घेऊन आपण टेस्ट करायचं आहे. मिठाला थोडंसं कमी जास्त जर वाटलं ना, तर मला थोडंसं हे मिश्रण मिठाला थोडं कमी वाटलं, म्हणजे बरंच कमी वाटलं म्हणून मी परत 1 चमचा मीठ घातलं. आता इथं बघा जवळपास 2-3 मिनिटांनी गॅस फुल केलेला आहे. तर बघा हे मिश्रण असं म्हणजे फुगायला सुरुवात झालेली आहे आणि मिश्रण शिजलं की नाही कसं ओळखायचं? तर मी पुढे जाऊन तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. बघा मिश्रण हे आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही. त्याच्यासाठी आपण मिक्सरमधून उकडलेला बटाटा आणि साबुदाणा, अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. तर हे योग्य परफेक्ट प्रमाण आहे. आता बघा हे मिश्रण शिजलं की नाही कसं ओळखायचं? तर साइडने तुम्हाला असे बघा छोटे-छोटे बबल्स आलेले दिसतात असे आणि हे मिश्रण जे आहे हे बॅटर तर असं फुगल्यासारखं दिसत आहे. म्हणजे अशी उकळी यायला लागलेली आहे. तर समजायचं आपलं हे मिश्रण चांगलं पापड बनवण्यासाठी परफेक्ट असं शिजलेलं आहे. परत बघा चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. सतत आपल्याला हे मिश्रण सुरुवातीपासून हलवत राहायचं आहे. कारण कसं गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे. त्यामुळे काय होतं हे मिश्रण खाली करपण्याची पातेल्याला म्हणजे बुडाला चिटकण्याची शक्यता असते. बघा छोटे-छोटे असे बबल्स दिसत आहेत आणि मिश्रण हे ट्रान्सपरंट कलर म्हणजे झालेलं आहे. आता गॅस बंद करून थोडंसं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि बघा आता हे पापड आपण उन्हात पण बनवणार नाहीयेत. आपण घरामध्येच हे पापड म्हणजे बनवणार आहोत. तर इथं मी बघा घरातच फॅनच्या हवेला मी पॉलिथिन शीट अंथरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 1 पळी हे जे आपण पापडाचं मिश्रण केलेलं आहे, 1 पळी मिश्रण घ्यायचं. अलगद असं आपल्याला ह्या पॉलिथिनवर टाकायचं आहे आणि अलगद चमच्याने थोडंसं हलवायचं. जास्त पातळ असं पसरवायचं नाही. आता हे पापड बनवताना जाड-जाडच बनवायचे आहेत. कारण हे बनवताना जाड वाटतात, पण वाळल्यानंतर एकदम असे म्हणजे कागदासारखे होतात पातळ. तर पाहू शकतात बघा जास्त आपल्याला म्हणजे पसरवायची अजिबात गरज नाही.
आता इथं पाहू शकतात मी पापड इथं बनवून घेत आहे. आता सेम राहिलेले मिश्रणाचे आपण याच पद्धतीने पापड बनवून घेणार आहोत. अगदी एक पळी मिश्रण घ्यायचं, अगदी थोडंसं पसरवायचं. आता लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. मी मध्यम आकाराचेच इथं पापड बनवून घेत आहे. बनवायला खूप सोपं आहे, जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आणि आपण याच्यामध्ये कसलाच एक थेंब देखील तेलाचा वापर केलेला नाही. त्याच्यामुळे अजिबात त्याला असा खवट वास वगैरे अजिबात लागत नाही. 1 वर्ष काय 2 वर्षे सुद्धा हे पापड अजिबात खराब होत नाहीत आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. इथं आपले सर्व पापड बनवून तयार झालेले आहेत. आता हे 1 दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी सुकवून घेणार आहे. आता इथं पाहू शकतात, इथं बघा मी उन्हामध्ये 2 दिवस आणि फॅनच्या हवेला 1 दिवस. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल ना, तर तुम्ही बाल्कनीमध्ये हे पापड काय करायचं 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि बाल्कनीमध्ये 2 दिवस सुकवून घ्यायचे. इथं आपले पापड हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून मी घेतलेले आहेत. बघा एकदम असे म्हणजे फक्त 1 किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाण्यापासून भली मोठी एक टोपली भरून आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. इकडं तेल देखील मी तापायला ठेवलेलं आहे. तुम्हाला मी पापड लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे. तर मी तुम्हाला माझं छोटंसं किचन दाखवते. माझं किचन कसं आहे. तर माझं किचन कसं आहे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे आहे माझं छोटंसं किचन. तर अगदी मी थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला लगेच आपण हे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड बनवलेले आहेत. तर ते पापड तळून पण मी तुम्हाला दाखवते, की किती पटीने हा पापड फुलतो. बघा तेल तापलं की नाही चेक करायचं. थोडासा पापडाचा तुकडा टाकायचा आणि तेल तापलं की नाही म्हणजे आपल्याला समजतं. तेलात टाकला, की पटकन तळून वरती आला, तर समजायचं पापड आपलं तळण्यासारखं तेल गरम आहे. लगेच तेलामध्ये पापड सोडायचा पाहू शकतात. पापड दिसायला अगदी छोटासा दिसतो, पण तेलात सोडल्यानंतर पहा, अगदी म्हणजे कढई देखील पुरत नाही. एवढा म्हणजे कढई भरून हा पापड तळल्यानंतर फुलतो. तर तुमच्या समोरच बघा रिझल्ट आहे. तर पाहू शकतात बघा पापड हा आपला तळल्यानंतर किती पटीने फुलतो. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी दिसायला छोटासा दिसतो पापड, पण तळल्यानंतर बघा अगदी कढई भरून हा पापड फुलतो. एकदा तुम्ही या पद्धतीने आता उन्हाळा म्हणजे सुरूच झालेला आहे आणि बायकांची आता फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे. तर एकदा तुम्ही हे साबुदाण्याचे पापड नक्की बनवून बघा आणि इथपर्यंत रेसिपी पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक करा बरं. म्हणजे कसं तुमच्या एका लाईकमुळे मला भरपूर असं प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी मला म्हणजे असा उत्साह येतो. इथं आपले बघा पापड म्हणजे तळून झालेले आहेत आणि खायला खरंच मी सांगते म्हणून तुम्ही नक्की एकदा हे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून बघा. खायला खूपच टेस्टी लागतात, खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि अगदी तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे हे साबुदाण्याचे पापड एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. इथं आपल्याला 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे. आता इथं मी 1 ग्लास साबुदाण्याच्या प्रमाणात मी तुम्हाला उपवासाचे सांडगे बनवून दाखवणार आहे. आता इथं 1 ग्लास साबुदाणा हा आपल्याला चांगला स्वच्छ म्हणजे 1 ते 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. त्याला कसं पावडर वगैरे लावलेली असते, धूळ असते ती आपल्याला पूर्ण धुवून काढायची आहे. 2 पाण्याने खळखळ असा हाताने साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. याच्यावरचं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. इथं साबुदाणा मी 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि नंतर साबुदाणा भिजेल एवढं भरपूर असं पाणी घालायचं आहे. आता साबुदाणा भिजण्यासाठी कितपत पाणी लागतं, तर अगदी अर्ध कांड वरती पाणी आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे साबुदाणा हा मऊसूत असा भिजला जातो. आता हा साबुदाणा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता बघा सकाळी उठल्यानंतर साबुदाणा मी तुम्हाला दाखवते हातामध्ये असा 2 बोटामध्ये एक दाबून बघायचं. एकदम असा मऊसूत असा इथं आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता 1 ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 2 बटाटे घ्यायचे आहेत. आता 2 बटाटे हे मी काय केलेले आहेत त्याचं वरचं साल्ट काढलेलं आहे आणि ते आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. तर इथं मोठी खिसणी घेऊन त्याने आपल्याला बटाट्याचा पूर्ण खीस करून घ्यायचा आहे. आता बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि इकडं आता आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे. चमच्याने साबुदाणा हा आपल्याला पूर्ण असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. चला, आता आपण साबुदाणा बाजूला ठेवूया. आता इथं आपल्याला जाड बुडाचं एक पातेलं घ्यायचं आहे. इथं जाड बुडाचं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे.
एक लक्षात ठेवायचं, साबुदाणा हा चमच्याने आपल्याला पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अशा गाठी वगैरे ठेवायच्या नाहीत. आता जो बटाटा आपण म्हणजे 2 बटाटे किसून घेतलेले आहेत, तर त्याचा किस आहे तो त्याचा पूर्ण स्टार्च धुवून काढायचा आहे. कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. तर 3 ते 4 पाण्याने बटाटा हा किसल्यानंतर मी धुवून घेतला आणि पिळून त्यातलं पूर्ण पाणी हे काढायचं आणि तो बटाट्याचा किस आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचा, नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता वाळवणीचा कुठलाही पदार्थ बनवत आहात, तर मीठ थोडंसं जरा बेतानीच घाला बरं का. नाहीतर वाळल्यानंतर काय होतं त्याला जास्तीचा खारटपणा येतो. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे, आता सुरुवातीला एकच फुलपात्र पाणी घालायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर हे पातेलं ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. आता परत आपल्याला हे मिश्रणामध्ये काय करायचं आहे, परत आपल्याला एक फुलपात्र पाणी ओतायचं आहे. कारण हे मिश्रण असं खूपच घट्ट झालेलं आहे. जर तुम्हाला जास्तीचं जर घट्ट वाटलं ना, तर कमी जास्त पाण्याचा वापर म्हणजे प्रमाण लागू शकतं. आता हे आपल्याला काय करायचं आहे, जवळपास 2-3 मिनिटाला हे झाकायचं आहे. परत उघडायचं आहे. चमच्याने हे मिश्रण परत हलवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं चमच्याने सतत हलवत राहिलं ना, तर एकसारखं हे मिश्रण शिजलं जातं. आता हे मिश्रण कितपत म्हणजे किती शिजवायचं आहे, शिजलं की नाही कसं ओळखायचं, त्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन एक खास टिप सांगणार आहे. आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि थोडासा या मिश्रणाचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आता परत हे मिक्स करायचं. तर जास्त पातळ करायचं नाही. असंच प्रमाण म्हणजे आपल्याला टेक्स्चर पाहिजे आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. कारण कसं आपण सांडगे बनवणार आहोत, तर सांडगे बनवण्यासाठी जास्त पातळ हे मिश्रण नाही करायचं आपल्याला. जास्तीचं असं म्हणजे घटसरच एवढंच घट्ट पाहिजे आहे. जास्त पण घट्ट नको आणि जास्त पातळ नको. जर जास्तच प्रमाणाच्या बाहेर जर घट्ट झालं, तर ते शिजणार नाही. तर इथं आपलं बघा मिश्रण शिजलेलं आहे आणि ते एका मी पात्रामध्ये थंड करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला शिजताना थोडंसं सैल वाटत होतं. पण थंड झाल्यानंतर बघा बऱ्यापैकी कोमट आहे. तर असं थंड झाल्यानंतर बरंच असं घट्ट होतं. आता याचे लगेच आपल्याला सांडगे बनवायचे आहेत. आता हे सांडगे बघा कडकडीत उन्हामध्ये बनवायचे आहेत. तर काय करायचं बघा इथं मी पॉलिथिन शीट अंथरलेली आहे. आता हे टेरेसवरच मी बनवलेले आहेत म्हणजे बनवत आहे. कारण कसं सांडगे वाळायला भरपूर असं ऊन लागतं आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल ना, तर तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला बनवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवून घ्या. वाळवणीचा कुठलाही पदार्थ असला ना, तरी त्याला कसं कडकडीत असं ऊन द्यायचं म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष ते आरामशीर टिकतात. अजिबात त्याला म्हणजे असं बुरशी वगैरे येत नाही. कुठलाही वाळवणीचा पदार्थ असू द्या, त्याला कडकडीत ऊन दिलंच पाहिजे. चला आता इथं बघा सांडगे आपल्याला असे बनवायचे आहेत. आपण जसे मिश्र डाळीचे सांडगे बनवतो की नाही, अगदी तसेच तुम्ही या पद्धतीने एकदा उपवासाचे सांडगे बनवून बघा. एकदा बनवले ना, फक्त बनवायला अर्धा तास लागतात. तर अर्ध्या तासातच हे बनवून तयार होतात आणि फक्त 2-3 साहित्यातच बनवून तयार केलेले आहेत. तर या पद्धतीने एकदा बनवायचे आणि वर्षभर खायचे. तुम्ही आदल्या-मधल्या कुठल्याही लहान भुकेच्या वेळी तुम्ही हे तळून खाऊ शकतात. अगदी पॉपकॉर्न सारखे टम्म फुगतात आणि खायला तर खूपच असे म्हणजे खुसखुशीत लागतात. इथं पाहू शकतात बघा मी जवळपास 3 दिवस हे कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे. बघा तळल्यानंतर किती पटीने फुलतात आणि याच्यामध्ये जो आपण बटाट्याचा किस घातलेला आहे की नाही, तर तो याच्यावर असा उमटून दिसतो आणि तळल्यानंतर सुद्धा असा म्हणजे वरती दिसतो उमटून तर म्हणजे असा दिसायला पण आकर्षक दिसतो आणि खायला खूप टेस्टी लागतो. चला लगेच मी तळून दाखवते. इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर गरम अशी वाफ येत आहे. तर तेल कडकडीत गरम झालं की नाही चेक करायचं. अगदी एक आपल्याला सांडगा सुरुवातीला टाकायचा तेलामध्ये. तो पटकन तळून वरती आला की समजायचं तेल तापलेलं आहे. बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता बघा तेलामध्ये सांडगे अगदी थोडेसे टाकलेले आहेत मी तेलामध्ये तळण्यासाठी. तर तळल्यानंतर बघा किती पटीने अगदी चौपट 4-5 पटीने हे अगदी पॉपकॉर्नला सुद्धा महागे टाकतील. एवढे हे म्हणजे टम्म फुगलेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने
उपवासाचे हे सांडगे बनवून बघा. आणि एकदा बनवले ना तुम्ही, एकदा जर बनवले ना तर मी खात्रीने सांगते की तुम्हाला अगदी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे उपवासाचे सांडगे आवडतील आणि तुमच्याकडे नेहमी हट्ट धरतील की परत परत बनव म्हणून. चला, राहिलेले शेम याच पद्धतीने तळून घेते. अगदी थोडेसे तेलात टाकायचे आणि तळल्यानंतर बघा अगदी कढई भरून हे फुलतात. एकदा नक्की बनवून बघा. आणि हो, तुम्ही बनवलेले सांडगे कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही बनवून बघा. तुमचे उपवासाचे सांडगे कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. आता साबुदाणा हा मऊसूत असा भिजलेला आहे. किमान साबुदाणा हा 7 ते 8 तास भिजलेला असावा. त्याने मऊसूत असा साबुदाणा भिजतो. आता हा साबुदाणा आपल्याला एका चमच्याने काय करायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे मी साबुदाणा बघा पूर्ण असा मोकळा करून घेत आहे. चमच्याने किंवा उलताण्याच्या दांड्याने जरी करून घेतला ना उलताण्याने तरी सुद्धा चालतं. साबुदाणा पूर्ण मी इथं मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता अर्धा किलो साबुदाणा आहे. तर त्याच्यासाठी इथं बघा मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे मी उकडून त्याचं सालवरचं काढून घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला 2 किलो बटाटे जरी घ्यायचे असतील ना तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. अशी एक आपण पुढे जाऊन स्टेप करणार आहोत. त्याने आपण चकली जी बनवणार आहोत की नाही, तर चकली ही गोल गरगरीत होणार आहे. बनवताना चकलीचे अजिबात तुकडे पडणार नाहीत आणि तळल्यानंतर सुद्धा ती अख्खी म्हणजे अशी गोल गरगरीतच चकली दिसणार आहे. साबुदाणा इथं बघा मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बघा, छोटा 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी जास्तीचं घालायचं नाही. आपल्याला फक्त छोटा 1 ग्लास पाणी घालायचं. नंतर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता इथं लाल तिखटाच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची जरी घालायची असेल तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे सर्व साबुदाण्यामध्ये तिखट आणि मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण बेतानीच करायचं आहे. छोटा 1 ग्लास हे परफेक्ट प्रमाण आहे. कारण हा साबुदाणा आपल्याला आता काय करायचा आहे, 1 ग्लास पाण्यामध्ये हा आपल्याला थोडासा असा वाफवून घ्यायचा आहे. त्याने काय होणार आहे, ही स्टेप केल्याने काय होईल, जे आपण चकली बनवणार आहोत की नाही, तर ती चकली एकदम अशी खुसखुशीत बनणार आहे आणि चकलीचे जे येडे आहेत म्हणजे चकली बनवताना गोल गरगरीतच पडणार आहे आणि तिप्पट चौपट पटीने चकली आपली फुलणार आहे. आता चला, साबुदाणा बघा मी मंद गॅस केलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे. आता आपण हे बटाटे किसून घेऊयात. इथं मोठं ताट घेतलेलं आहे आणि जी आपल्याकडे रेग्युलरची जी खिसणी असते, तर त्या खिसणीने बटाटा हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात मस्त मऊसूत असा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आणि मऊ शिजवलेला बटाटा आहे, तर त्यामुळे काय होतं, त्याचा किस पटपट, पटपट असा पडला जातो. आता इथे एक बटाटा मी खिसून घेतलेला आहे. आता सेम पद्धतीने राहिलेले बटाटे आपल्याला असेच खिसून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे. कसं, जर तुम्ही पहिल्यांदाच जरी ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली जर तुम्ही करायला घेतली ना, तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट चकली बनवू शकताल. एवढी म्हणजे ही सोपी पद्धत आहे. आता बघा सर्व बटाटे इथं मी खिसून घेतलेले आहेत आणि इकडं बघा आपला साबुदाणा पण चांगला असा अ, वाफ देऊन झालेला आहे. मस्त असा बघा. फक्त काय करायचं, गॅस मंद ठेवायचा आणि आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला मंद गॅसवर झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, आपण चकली तेलामध्ये जेव्हा तळतो की नाही, तर तेव्हा त्याच्यामध्ये जो साबुदाणा असतो तो एकदम असा टम्म फुगतो आणि चकली खायला एकदम अशी खुसखुशीत लागते. अधून-मधून आपल्याला 2-2 मिनिटाला काय करायचं आहे, साबुदाणा हा
मिक्स करून घ्यायचं, असं हलवायचं चमच्याने, नंतर झाकण ठेवायचं आणि असं करून 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला, आता साबुदाणा शिजलेला आहे. आता साबुदाणा जो आपण शिजवलेला आहे, तर तो साबुदाणा या किसलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे. खूप गरम आहे, त्याच्यामुळे काय करायचं, उलटाण्याने आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला उलटाण्याने बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण खूप गरम आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला उलटाण्याने चमच्याने एखाद्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला हे थोडंसं थंड झालं, की हाताने आपल्याला हे असं चुरून घ्यायचं आहे. म्हणजे हातानेच असं चुरायचं आहे आणि हे मिश्रण खूप असं चिकट होतं. पण हातानेच असं चांगलं मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या, म्हणजे एकसारख्या चकल्या पडतील बनवताना. आता इथं बघा मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता मी मोठ्या ताटातलं हे मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता लगेच आपण चकली बनवायला घेऊयात. जर तुम्हाला सकाळी जर चकली करायची असेल ना, तर तुम्ही हे सर्व मिश्रण तुम्ही संध्याकाळीच याची पूर्ण चकलीची तयारी करून ठेवली ना, तरी सुद्धा चालेल. कारण कसं चकली वाळायला कसं कडकडीत ऊन लागतं. मग आपण सकाळी बटाटे उकडायचे, साबुदाणा शिजवायचा, नंतर मिश्रण बनवायचं म्हटलं ना, तर मग उशीर होतो. त्याच्यामुळे जर तुम्ही ही तयारी अगोदरच्या दिवशी संध्याकाळी करून ठेवली ना आणि हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर अजिबात म्हणजे खराब होत नाही आणि सकाळी उठलं की पटकन आपल्याला जर चकली घालायला म्हणजे घेता येतं आणि दिवसभरात कसं कडकडीत ऊन असतं, मग चकलीला वाळण्यासाठी ऊन भेटतं पूर्ण दिवसाचं आणि चकली छान अशी काळी वगैरे पडत नाही. तर त्यासाठी तुम्ही संध्याकाळी जर तयारी केली ना, तर खूप छान चकली वाळते उन्हामध्ये. आता बघा चकलीचं मिश्रण सुऱ्यामध्ये भरलं आणि गोल गरगरीत अशा आपल्याला इथं चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा काय गोल गरगरीत अशी इथं आपली चकली पडत आहे. चकली बनवताना अजिबात तुकडे पडत नाहीत, तुटत नाहीत. एकदम गोल गरगरीत अशी इथं आपली चकली बघा काय सुरेख अशी चकली इथं बनवता येत आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, की चकली आपली ही किती गोल आणि छान अशी त्या चकली पडत आहे. आणि चकलीचं जे मिश्रण आहे, तर ते सुऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दाबून-दाबून असं भरून घ्यायचं आहे. म्हणजे कसं चकली एकसारखी पडते. बघा, इथं मी 3 चकल्या तुम्हाला करून दाखवल्या आहेत. सेम पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाच्या मी पूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. बघा अर्धा किलो साबू आणि 1.5 किलो बटाट्यापासून बघा किती मोठ्या चकल्या झालेल्या आहेत. आता ह्या कडकडीत आपल्याला उन्हामध्ये 2-3 दिवस चकल्या हे वाळवून घ्यायच्या आहेत. उन्हाळी वाळवणीचा कुठलाही पदार्थ जर तुम्ही बनवला ना, तर त्याला कडकडीत असं ऊन द्या, म्हणजे वर्षभर टिकतो, खराब होत नाही, जाळी लागत नाही. इथं चकल्या बघा आपल्या पूर्ण वाळवून झालेल्या आहेत आणि पाहू शकतात, म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि 1.5 किलो बटाटे म्हणजे 2 किलो मिश्रणाच्या बघा एक मोठं टोपलं भरून चकल्या झालेल्या आहेत. आता पाहू शकता चकल्या काय गोल गरगरीत झालेल्या आहेत. आता चकली मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे, की आपली चकली तेलात टाकल्यानंतर किती पटीने फुलते. तर मी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी एक चकली तेलामध्ये सोडलेली आहे. तेल तापलं की नाही हे चेक करण्यासाठी. तर चकली तळण्यासाठी मस्त असं तेल इथं तापलेलं आहे. आता बघा बाकीच्या आपल्याला चकल्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या आहेत. तर 4 ते 5 चकल्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या. जास्तीच्या एकदाच टाकू नका. आणि आलटून-पलटून बघा दोन्ही बाजूने आपल्याला चकली ही छान अशी तळून घ्यायची आहेत. बघा काय सुरेख अशी चकली बघा तिप्पट चौपट पटीने ही चकली तेलामध्ये टाकली की फुललेली आहे आणि त्याच्यामध्ये जो साबुदाणा आहे, तर तो साबुदाणा पण बघा काय असा टम्म असा फुगलेला आहे आणि त्याच्यावर असा उमटून दिसत आहे. तर आपली चकली इथं तळून झालेली आहे. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी. मग रेसिपी आवडली आहे ना, तर मग पटकन एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने बटाटा आणि साबुदाण्याची चकली उपवासाची बनवून बघा आणि तुमची उपवासाची चकली कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा.
चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं बघा आपल्याला मोठ्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता तुम्हाला कशाने साबुदाणा मोजणार आहात, कोणत्या भांड्याने, कुठल्याही किचनमधलं एक भांडं घ्या, ग्लास घ्या, वाटी घ्या किंवा एखादा अ, कुकरचा डब्बा घ्या. कशाने सुद्धा मोजून घ्यायचा आहे. फक्त साबुदाणा ज्या भांड्याने मोजणार आहात त्याच भांड्याने आपल्याला नंतर पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. आता हा साबुदाणा चांगला सुती कपड्याने पुसून घेतला आणि नंतर तो काय करायचं, थोडंसं असं मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. काय करायचं, थोडा-थोडा घाला आणि जर छोट्या भांड्यात नाही बसला तर 2 बॅचमध्ये तो बारीक करून घ्या. पण एका बॅचमध्ये पूर्ण 1 वाटीवर साबुदाणा हा बसलेला आहे. तर मी छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. तुम्ही पण छोट्या भांड्यातच बारीक करा, कारण साबुदाणा हा पटकन बारीक होतो. आता बघा साबुदाणा हे असं एकदम बारीक होता होईल एवढं बारीक पीठ करून घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपल्याला 7 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता बघा साबुदाणा बारीक केलेला एक जाडबुडाचं पातेलं घेतलं. त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घेतलं आणि नंतर त्याच वाटीने, ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला आहे, त्याच वाटीने आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्ये 7 वाट्या पाणी घालायचं आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अजिबात कमी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हे परफेक्ट प्रमाण आहे. तर इथं मी मोजून 7 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा घेतलाय त्या भांड्याने 7 भांडे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे चमच्याने असं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गोटुळी वगैरे अजिबात होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे भांडं काय करायचं आहे, पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. आता इकडे बघा गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर हे आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. आता गॅसवर पातेलं ठेवलं, की आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला काय करायची आहे, सुरुवातीला हाय करायची आहे. अगदी 2-3 मिनिट आपल्याला हे थोडंसं ह्याला उकळी येईपर्यंत आणि नंतर आपल्याला मंद गॅसच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण जवळपास 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बघा घालायचं आहे चवीनुसार मीठ. याच्यामध्ये बघा आज आपण कुठलंच म्हणजे काही सोडा वगैरे, तिखट वगैरे काहीच घालणार नाहीयेत. मी फक्त याच्यामध्ये मीठ घालणार आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता ह्याला उकळी आली, जसं असं म्हणजे शिजायला लागेल, तसं हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागतं. आणि हे मिश्रण शिजलं की नाही हे कशावरून ओळखायचं, तर मी तुम्हाला अशी एक टिप सांगणार आहे पुढे जाऊन. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओला कनेक्ट राहा. बघा मिश्रण जसं शिजायला लागलेलं आहे तसं अ, हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्याचा कलर बघा असा थोडा-थोडा बदलायला लागलेला आहे. एकदम असा काचेसारखा ट्रान्सपरंट कलर दिसायला लागलेला आहे. तरी पण आपलं हे मिश्रण म्हणजे जसं हवं आहे तसं काही शिजलेलं नाही. आता हे बघा ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. चमचा घ्यायचा आणि चमचा असा वरती धरायचा. ते त्याच्यावर बघा आपण मिश्रण असं चमचा थोडासा असा वाकडा केला, की बघा ते मिश्रणाचा असा थर हे होतो असे थेंब-थेंब असं ते मिश्रण खाली टिपके-टिपके गळायला सुरुवात होतात. म्हणजे जास्त पातळ पण नाही पाहिजे आपल्याला. नाहीतर मग चमच्यावरून काय करायचं असं बोट फिरवून बघायचं. मिश्रण बघा इथं जवळपास 10 ते 15 मिनिट शिजवून घेतलं आहे. नंतर गॅस बंद केला आणि मिश्रण हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इथं बघा आपण जी साबुदाण्याची चकली बनवणार आहोत, तसं बऱ्याच वेळा आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवतो, तांदळाची चकली बनवतो. आता मी तुम्हाला काही दिवसांनी म्हणजे 1-2 दिवसांनी मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये तांदळाची चकली पण बनवून दाखवणार आहे. आता बघा पाइपिंग बॅग घ्यायची आहे, 1 ग्लास घ्यायचा आणि पाइपिंग बॅगमध्ये आपल्याला हे चकलीचं मिश्रण आहे साबुदाण्याचं, तर ते याच्यामध्ये भरायचं आहे. बघा मिश्रण भरलेलं आहे आणि नंतर काय करायचं, पाइपिंग बॅग अशी आपल्याला अलगद अशी उचलून घ्यायची आहे आणि त्याला असं दुमडायचं आहे. फोल्ड करून काय करायचं, त्याला एक छोटंसं रबर लावायचं आहे. म्हणजे रबर लावल्याने काय होतं, यातून मिश्रण हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे चकलीचं, तर ते बाहेर अजिबात येणार नाही. आपल्याला पटपट अशी चकली बनवता येईल. आता बघा मिश्रण इथं चकलीचं म्हणजे पाइपिंग बॅगमध्ये भरून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, छोट्याशा आकाराचं थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे गोल गरगरीत इथं आपल्या चकल्या पाडता येतील. तर पाहू शकतात आणि जास्त बारीक पण होल करायचं नाही, थोडंसं मध्यम म्हणजे मीडियम करायचं आहे.
म्हणजे कसं ह्या सुरुवातीला चकल्या अशा दिसतात मोठ्या, पण वाळल्यानंतर एकदम छोट्या होतात. तर बघा अशा गोल गरगरीत आकाराच्या आपल्याला इथं चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. एकदम अशी सोपी आयडिया आहे. कुठलाही साचा किंवा कुठलीही साचा मशीन अजिबात न वापरता अगदी घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही उपवासाची साबुदाणा चकली बनवून तयार होते. अगदी YouTubeवर तुम्हाला ही साबुदाणा चकली ही रेसिपी पहिल्यांदाच बघायला भेटत आहे. तर एकदा नक्की तुम्ही ही साबुदाणा चकली बनवून बघा. बघा काय गोल गरगरीत अशी ही आपली चकली पडते. अजिबात बघा कसलीच अशी म्हणजे तुटत नाही. फक्त मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स म्हणजे शेअर म्हणजे तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि या पद्धतीने बघा राहिलेल्या मिश्रणाच्या सर्व चकल्या मी बनवून घेणार आहे सेम पद्धतीने. इथं पाहू शकतात इथं आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. बघा काय गोल गरगरीत असा सुरेख रंग आलेला आहे. आता एक दिवस मी इथं फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेणार आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या इथं आपल्या साबुदाणा चकली तयार झालेली आहे म्हणजे बनवून झालेली आहेत. आता ह्या कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेणार आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहताच आला आहात, तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. जर आणखी सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय? आणि अशाच चटपटीत अशा म्हणजे चमचमीत, झणझणीत रेसिपीज अगदी कमी साहित्यात, कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. इथं बघा काय मस्त अशा इथं आपल्या चकल्या एक दिवस सोनामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत आणि बघा एक दिवस सुकल्यानंतर बघा अशा आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका टोपल्यामध्ये मोठ्या ताटामध्ये आपल्याला ह्या परत काय करायच्या आहेत भरून उन्हाला कडकडीत उन्हामध्ये एकदा एक दिवस ऊन देऊन घ्यायचं आहे. तर ही चकली बनवायला ना खूप सोपी आहे आणि अगदी 1 वाटी साबुदाण्यापासून अ, एक टोपलं भरून म्हणजे खूप मोठ्या ह्या चकल्या होतात. तर एकदा नक्कीच तुम्ही ही साबुदाणा चकली बनवून बघा आणि खायला तर खूपच अशी म्हणजे अगदी तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी ही साबुदाणा चकली एवढी म्हणजे छान होते. तर नक्की एकदा बनवून बघा. इथं आपल्या चकल्या म्हणजे वाळून झालेल्या आहेत. एक टोपलं भरून चकली झालेली आहे. फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून आणि 7 वाट्या पाणी त्याच्यामध्ये घातलं. त्याच्यापासून एक टोपलं भरून आपली चकली वाळून झालेली आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. लगेच मी तुम्हाला चकली तळून सुद्धा दाखवते, की बघा आपली ही उपवासाची साबुदाणा चकली किती पटीने तेलामध्ये टाकल्यानंतर किती पटीने फुलते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल रिझल्ट तुमच्या समोर आहे. तेलात अगदी 4 ते 5 चकल्या टाकले, की अख्खी कढई देखील पुरत नाही. एवढं 4-5 पटीने ही चकली तळल्यानंतर फुलते. तर एकदा नक्कीच बनवून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बटाट्याचा किस तर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात बनवत असाल. किस खायला मस्त लागतो, पण किस बनवला की त्यावर भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते. त्याचा चिवडा बनवावा लागतो. म्हणूनच तर या संपूर्ण गोष्टी टाळण्याकरिता आज मी या बटाट्याच्या किसापासून इतकी सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे ना, जी अगदी वर्ष 2 वर्ष टिकेल आणि आयत्या वेळेला तळून मस्त कुरुम-कुरुम खाताही येईल. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, सोपी आहे आणि एकदम अशी नवीन रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आज पहिल्यांदाच YouTubeवर पाहायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार YouTube फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एक अशी युनिक अशी नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आता इथे सुरुवातीला आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. आता इथं हे बटाटे मोठ्या आकाराचे आहेत आणि बघा बटाटा हा एकदम असा नॉर्मल आहे म्हणजे एकदम असा बटाटा मंडीतून आपण भाजी मंडईतून आणताना काय करायचं आहे मोठ्या आकाराचा आणि एकदम असा कडक बटाटा आणायचा आहे. आता त्याचा आपल्याला साल्ट काढायचं आहे. पूर्ण साल्टवरचं काढून घ्यायचं आहे आणि बटाट्याचा किस हा एकदम पांढरा शुभ्र होण्यासाठी बघा काय करायचं इथं आपल्याला
मोठं एक ताट घ्यायचं आहे किंवा टोपलं घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि नंतर आपल्याला इथं किसणी घ्यायची आहे. आता ही किसणी मोठीच घ्यायची आहे, म्हणजे जाड किसणी घ्यायची आहे. म्हणजे त्याने काय होतं, किस हा जास्त पडतो आणि मोठा पडतो. आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बटाटा धरायचा आहे आणि त्याचा किस करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बटाटा बघा असा बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे. याने काय होतं, बटाट्याचा जो किस आहे तो एकदम असा लांबसडक पडतो आणि असा जाड पडतो आणि भरपूर असा किस पडतो. बटाट्याच्या किसापासून झटपट तयार होणारे पापड जे मस्त खुसखुशीत आणि एकदम असे टेस्टी लागतात. आणि जर तोंडाला चव नसेल ना, तर तोंडाची चव वाढवणारे, उपवासालाच नाही तर तोंडाची चव बिघडली असल्यास मधल्या वेळेमध्ये टाईमपास करण्याकरिता देखील आवर्जून बनवून खाताल एवढे हे भारी पापड तयार होतात. बघा, इथं आपला बटाट्याचा किस काय मस्त लांब सडक इथं असा पूर्ण मी बनवून घेतलेला आहे. आता तुम्हाला दिसत असेल, की बटाट्यामध्ये किती प्रमाणात स्टार्च असतो. तर बघा, किती पाणी हे असं गढूळ झालेलं आहे. तर ते आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे केस. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय. आपल्या चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये घरगुती साहित्यात काही म्हणजे अशा नवीन आणि युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते. तर त्या पाहण्यासाठी तुम्हाला पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. आता इथं बटाट्याचा किस बघा, मी काय केलं, 3-4 पाण्याने धुवून घेतला आणि एका चाळणीमध्ये एका बघा पातेल्यावरती ही चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये तो नितळण्यासाठी ठेवला. म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्तीचं पाणी असेल तर ते खाली पातेल्यामध्ये नितळून पडतं. तर बघा काय बटाट्याचा किस एकदम असा लांब सडक आणि पांढरा शुभ्र असा जाड पडलेला आहे. आता बघा, आपल्याला गॅस चालू करायचा आहे, जाडबुडाचं पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी, बटाट्याचा किस उकडण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी इथं जवळपास 2-3 तांबे पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता पाण्याला बघा खळखळीत अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे. आता याच्यामध्ये बघा बटाट्याचा किस पूर्ण घालायचा आणि अगदी आपल्याला काय करायचं आहे, 2-3 मिनिटच आपल्याला हा बटाट्याचा किस वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. बघा झाऱ्याने काय करायचं, आपल्याला मिक्स करायचं आणि सतत हलवत राहायचं आहे आणि 2-3 मिनिटच आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की रेसिपी बनवा. कारण कसं आपण एरवी म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे बटाट्याचा किस प्रत्येक उन्हाळ्यामध्ये बनवतच असतो. पण तो तळल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल राहतं, तेलकट होतो. मग आपल्याला त्याचा चिवडा वगैरे बनवावा लागतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज ही नवीन एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. आता बटाट्याचा किस बघा 2-3 मिनिटानंतर अगदी आपल्याला एक नखाने असा तोडून बघायचा. पटकन त्याचा तुकडा पडला, की समजायचं बटाट्याचा किस हा चांगला वाफलेला आहे. आता तो काय करायचा, एका चाळणीमध्ये स्टीलच्या काढून घ्यायचा. म्हणजे नितळण्यासाठी ठेवायचं आहे. स्टीलची चाळणी घ्यायची आणि बघा चाळणीमध्ये बटाट्याचा किस मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि त्याचं जे जास्तीचं पाणी आहे तर ते एक खाली बघा एका पातेलं ठेवलेलं आहे. तर जास्तीचं पाणी आहे ते पातेल्यामध्ये नितळतं. नंतर बघा त्याच पातेल्यामध्ये काय केलं मी, पाणी ते पहिलं बटाट्याचा किस वाफून म्हणजे घेतलेला होता, ते पाणी ओतून दिलं. परत चांगलं पाणी ठेवलं आणि इथं बघा मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता बटाटे जवळपास 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी अर्धा किलो साबुदाणा. हा आता साबुदाणा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे. चमच्याने आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट. जास्त पण घालू नका, म्हणजे काय होईल खाताना असा ठसका वगैरे येतो. मग नंतर घालायचं आहे आपल्याला 1 चमचा चवीनुसार म्हणजे मीठ घालायचं आहे. एक
छोटा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता इथं लाल तिखटाच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची जर घालायची असेल ना तरी सुद्धा चालेल किंवा चिली फ्लेक्स घातलं तरी सुद्धा चालेल. आता चटणी आणि मीठ म्हणजे लाल तिखट आणि मीठ घातलेलं मिक्स करायचं आणि इथं एक आता आपण अशी जास्तीची स्टेप करणार आहोत. त्याने काय होणार आहे, आपले जे पापड बनवणार आहोत ते एकदम खुसखुशीत लागणार आहेत आणि तळल्यानंतर एकदम तिप्पट चौपट फुलणार आहेत. आता इथे स्टीलची एक आपल्याला चाळणी घ्यायची आहे. चाळणीमध्ये हा आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि इकडं बघा पातेल्यामध्ये पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की नंतर त्याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि चाळणीवरतून आपल्याला एक मोठं ताट ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला 2 ते 3च मिनिट हा साबुदाणा जो आहे तर तो वाफेत असा वाफवून घ्यायचा आहे. बघा 2-3 मिनिटानंतर बघा साबुदाणा असा एकदम असा फुलतो आणि मस्त असा बघा चिकट होतो. आता काय करायचं आहे, आपल्याला परत एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये हा बटाट्याचा जो किस आपण वाफवून घेतलेला होता तर तो काढून घ्यायचा आहे. बघा तो बराच गरम आहे तर थोडासा थंड करून घ्यायचा आहे. आपल्याला चमच्याने असं पांगवायचा म्हणजे पसरून घ्यायचा म्हणजे तो थंड होतो. आणि नंतर जो आपण चाळणीमध्ये साबुदाणा वाफवून घेतलेला होता तर तो बघा वाफल्यामुळे असा चिकट झालेला आहे. तर तो साबुदाणा आपल्याला या बटाट्याच्या किसामध्ये घालून घ्यायचा आहे. आता बटाट्याचा किस पण गरम आहे, साबुदाणा पण गरम आहे. तर बघा बटाट्याच्या किसावरती आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे आणि नंतर साबुदाण्याचं हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला बऱ्यापैकी थंड होऊन द्यायचं आहे. म्हणजे कोमट आहे तेव्हाच आपल्याला कोमट होईपर्यंत थांबायचं आहे कारण हे खूप गरम आहे. हाताला चटका बसायची शक्यता आहे. बघा थोडंसं कोमट झालं की नंतर आपल्याला हाताने हे काय करायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीच साबुदाणा असा चिकट होता वाफेत वाफवून घेतल्यामुळे, पण या बटाट्याच्या किसामध्ये टाकायचं आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं. एकदम असं मोकळं सुटसुटीत असं हे मिश्रण आपलं बटाट्याचे पापड बनवण्यासाठी हे तयार झालेलं आहे. इथं आपल्याला पाण्याचा किंवा तेलाचा एक थेंबही तेलाचा वापर करायचा नाही किंवा पाण्याचाही वापर करायचा नाही. चला आता इथं मी घरातच फॅनच्या हवेला बघा पॉलिथिन अशी अंथरून घेतलेली आहे आणि फॅनच्या हवेलाच मी इथं पापड हे बनवून घेणार आहे. आता इथं आपल्याला कशाचीच गरज नाही, पुरी प्रेसची गरज नाही किंवा कुठलाही साचा मशीन वापरायची गरज नाही. अगदी काय करायचं आपल्याला हे मिश्रण थोडंसं घ्यायचं आहे, मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला पॉलिथिन शीटवर हे पसरून घ्यायचे आहेत आणि हे बनवताना जाड-जाडच बनवायचे आहेत. वाळल्यानंतर खूप हे म्हणजे पातळ होतात आणि याला काय जास्त असं थापत किंवा असे पळीने पसरवत बसायची गरज नाही. फक्त आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आणि हाताने आपल्याला थोडंसं असं पसरवायचं आहे. अगदी हे बनवायला खूप सोपे आहेत, झटपट बनणारे आहेत आणि खायला खूप असे म्हणजे खुसखुशीत लागतात. आणि तेलामध्ये टाकले की एकदम असे म्हणजे तिप्पट चौपट पटीने फुलतात आणि टिकायला तर हे 1 वर्ष काय 2 वर्ष आरामशीर टिकतात आणि आयत्या वेळेला तुम्ही हे पापड अगदी म्हणजे 2-4 तळले तर एकदम असे म्हणजे कुरुम-कुरुम खाता येतात. तर एवढे म्हणजे हे टेस्टी लागतात. एकदा नक्की बनवून बघा. आता बघा याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत. तर चला मी सर्व पापड बनवून घेते. आहे की नाही मग रेसिपी सोपी? आवडली आहे ना? तर पटकन तुम्ही पण या पद्धतीने एकदा रेसिपी बनवून बघा आणि हो, तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया जर असतील ना, त्यासुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे मला आभार मानता येईल. इथं सर्व पापड बघा बनवून झालेले आहेत. आता इथं मी फॅनच्या हवेलाच 1 दिवस सुकवून घेणार आहे आणि कडकडीत उन्हामध्ये 2-3 दिवस हे वाळवून घेणार आहे. तुम्ही कुठलाही उन्हाळी पदार्थ बनवत असताना मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि कारण कसं वाळल्यानंतर मीठ हे जास्त म्हणजे खारट लागतं म्हणजे तो पदार्थ आणि कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यायचा आहे. इथं पाहू शकतात मी जवळपास 2-3 दिवस हे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड हे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. आता वाळल्यानंतर पाहू शकतात बनवताना खूप जाड-जाड वाटत होते. पण वाळल्यानंतर बघा एकदम पातळ झालेले आहेत आणि आपण जो साबुदाणा असा वाफवून घेतला तर तो पापडांवरती असा बघा काय असा उमटून दिसत आहे. आता मी लगेच तुम्हाला हे पापड तेलामध्ये तळून सुद्धा दाखवणार आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि हे पापड तळताना
तेल हे आपल्याला कडकडीतच गरम हवं आहे. बघा तेलात टाकलं की एकदम बघा एकदम तिप्पट चौपट पटीने हा पापड तेलामध्ये फुलतो, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि आपण साबुदाणा वाफवून घेतलेला होता, त्यामुळे बघा पापडावर एकदम असा साबुदाणा हा 5-6 पटीने असा फुललेला आहे. तर बघा एक पापड मी तळलेला आहे. आता परत आपल्याला दुसरे तळून घ्यायचे आहेत. दिसायला एकदम असे छोटे पापड दिसतात, पण तेलामध्ये टाकल्यानंतर बघा 4-5 पटीने हे पापड फुलतात. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे पापड खायला तर किती खुसखुशीत लागत असतील म्हणून. तर बघा इथं आपले पापड तळून झालेले आहेत. एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे, जास्त मेहनत लागत नाही आणि उन्हामध्ये जायची गरज नाही किंवा हाताला चटके वगैरे बसायची गरज नाही. कुठलाही साचा मशीन न वापरता, तेलाचा एक थेंबही वापर न करता हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर पाहू शकतात काय रंग सुरेख आलेला आहे आणि साबुदाणा एकदम असा टम्म असा फुगलेला आहे. असा आणि पापडावर बघा काय उमटून दिसत आहे. आणि बघा आपला वाळलेला पापड एकदम असा छोटा दिसतो, पण तळल्यानंतर किती पटीने पापड हे फुलतो, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि हा पापड जास्त तेलकट होत नाही. बटाट्याचा खीस कसं तळल्यानंतर खूप तेलकट होतो, पण या पद्धतीने पापड जर तुम्ही बनवले ना, तर अजिबात तेलकट होत नाहीत, खायला खुसखुशीत लागतात. इथं बघा मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात बटाटे हे भेटतात. जानेवारी महिन्यापासून बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आणि एकदम असे नवीन बटाटे ताजे हे मिळायला म्हणजे भेटायला सुरुवात होतात. आता हे बटाटे इथं मी बघा 5 किलो प्रमाणात मी आज तुम्हाला चिप्स बनवून दाखवणार आहे. आता इथं मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता चिप्स बनवताना आपल्याला बटाटा कुठला निवडायचा आहे, तर आपल्याला पांढऱ्या सालीचा बटाटा निवडायचा आहे. म्हणजे काय होतात चिप्स हे काळे किंवा लाल पडत नाहीत. आता हे बटाटे आपल्याला चांगले 2 पाण्याने खळखळ धुवून घ्यायचे आहेत, कारण शेतातले बटाटे हे काढताना त्याला माती वगैरे चिटकलेली असते. आता हे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचं साल्ट काढून घ्यायचं आहे. आपण सोलनीने याचं आपल्याला पूर्ण वरचं साल काढून घ्यायची आहे. आणि साल्ट काढताना जास्त पण आपल्याला ही सोलणी अशी जास्त दाब देऊन त्याचं साल्ट काढायचं नाही. नाहीतर सालमध्ये भरपूर प्रमाणात बटाटा वायाला जातो. अगदी अलगद आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे. आणि साल काढायला काही जास्त वेळ लागत नाही. चिप्स बनवायला जास्त काही वेळ लागत नाही. फक्त चिप्स वाळू घालायला वेळ फक्त जास्त लागतो. चिप्स बनवायला त्याला काही जास्त वेळ लागत नाही. पटपट एकदा सोलून घेतले, की नंतर बघा इथं बटाटे मी सर्वच सोलून म्हणजे त्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे. परत ते पाण्यामध्येच आपल्याला साल्ट काढले, की पाण्यामध्ये टाकायचे आणि याचे आपल्याला आता लगेच चिप्स बनवून घ्यायचे आहेत. आता इथं बघा, मी इथं ही खिसणी घेतलेली आहे चिप्स बनवण्याची. तुमच्याकडे जर दुसरी एखादी अं, आणि चिप्स बनवताना काय करायचं एकदम पातळ चिप्स बनवून घ्यायचे नाही, थोडेसे जाड चिप्स बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात बाजारामध्ये खिसण्या मिळतात. तर तुम्हाला या पद्धतीने जर चिप्स बनवायचे असतील ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तिथून तुम्ही नक्की ही बटाटा खिसणी ऑर्डर करू शकतात. या खिसणीने काय होतात चिप्स हे जास्त पातळ पडत नाहीत. एकदम असे छान असे मध्यम साइजचे बटाटे ते सॉरी चिप्स पडतात आणि हे चिप्स एकदम तुम्ही जर पातळ जितके बनवाल ना, तितके वाळू घालायला पण टाईम लागतो आणि तळल्यानंतर ते लाल पडतात आणि एकदम असे कागदासारखे होतात. आणि ते मोडतात, वर्षभर टिकत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर तिथूनच तुम्ही ही चिप्सची खिसणी ऑर्डर करू शकतात. आता इथं बघा सगळे चिप्स आपल्याला 5 किलो बटाट्याचे पूर्ण चिप्स बनवून घ्यायचे आहेत आणि चिप्स बनवत असताना खाली मोठं एक टोपलं घ्यायचं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं. आता इथं आपले बघा 5 किलो बटाट्याचे चिप्स बनवून झालेले आहेत. अगदी मी सविस्तर तुम्हाला कृती सांगितलेली आहे आजच्या मध्ये. आता इथं आपले पूर्ण चिप्स बनवून झालेले आहेत. आता हे चिप्स आपल्याला 5 ते 6 पाण्यामध्ये म्हणजे पाण्याने धुवायचे आहेत. कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो, तर तो आपल्याला धुवून काढायचा आहे.
आता इथं आपले सर्व बघा चिप्स झालेले आहेत बनवून. आता हे 4, 5, 6 पाण्याने धुवून म्हणजे जोपर्यंत पाणी असं खराब गढूळ पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ असं नितळ पाणी जोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये हे चिप्स भरपूर पाणी ओतून हे रात्रभर आपल्याला हे असे ठेवायचे आहेत. आता बघा सकाळी उठल्यानंतर बघा चिप्स काय पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. नंतर इथं काय करायचं एक टोपली घ्यायची. आता इथं मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे. तुम्ही जरी दुर्डी घेतली ना तरी दुर्डीमध्ये हे चिप्स आपल्याला काय करायचे आहेत उकडून घ्यायचे आहेत. उकडायच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला एका चाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये किंवा दुर्डीमध्ये हे चिप्स आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचे आहेत. म्हणजे जास्तीचं पाणी खाली नितळून जातं. आता इथे स्टीलच्या मी मोठ्या चाळणीमध्ये हे चिप्स काढून घेतलेले आहेत आणि बघा त्याच्यामध्ये थोडंसं काही जास्तीचं पाणी असेल तर ते नितळून खाली पडतं. मी त्याच्याखाली एक ताट ठेवलं. इकडं बघा मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिप्स उकडण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. मी मोठं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा इथं आता 5 किलो बटाटे आहेत. तर आता हे 5 किलो बटाटे मी 2 बॅचमध्ये उकडून घेणार आहे. तर पहिल्या एका बॅचमध्ये म्हणजे सुरुवातीला 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे. म्हणजे आता सर्व 5 किलो बटाट्यासाठी आपल्याला पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 4 चमचे मीठ लागणार आहे. तर सुरुवातीला अर्धे मी चिप्स उकडून घेणार आहे. त्याच्यासाठी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. नंतर आपल्याला खळखळ पाण्याला उकळी आली, की नंतर त्याच्यामध्ये बघा चिप्स उकडण्यासाठी टाकायचे आहेत आणि सतत आपल्याला हे काय करायचं मोठा झाऱ्या घ्यायचा नाही. एकदम छोटा किंवा एखादा उलताण्याचा दांडा घेतला तरी सुद्धा चालेल. त्याने आपल्याला सतत हे चिप्स असे मिक्स करून म्हणजे हलवत राहायचं आहे आणि एकसारखे हे चिप्स आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिट हे उकडून घ्यायचे आहेत. आता चिप्स शिजले की नाही आपल्याला म्हणजे चिप्स वाळू घालण्यासाठी परफेक्ट म्हणजे शिजले की नाही कशावरून ओळखायचं? तर मी तुम्हाला पुढे जाऊन एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. आता बघा आताच्या स्टेपला इथं 5 मिनिट झालेलं आहे. आता एक चिप्स घ्यायचा उलताण्यावर किंवा चमच्यावर घ्यायचा आणि त्याच्यावर काय करायचं तो असा 2 बोटाच्या मध्ये धरायचा. दोन्ही बोटामध्ये असं नखाने दाबून बघायचा. नख पटकन टोचलं की समजायचं चिप्स हे आपले चांगले उकडलेले आहेत. पण आता चांगले शिजलेले नाहीत म्हणजे आणखी उकडलेले नाहीत. आणखी 1-2 मिनिट मी हे शिजवून घेणार आहे आणि शिजल्यानंतर बघा महत्त्वाची टिप्स म्हणजे काय होतं चिप्स शिजले की वरतून असे पांढरा-पांढरा असा फेस आल्यासारखा येतो, असे बुडबुडे आल्यासारखे. तर तेव्हा समजायचं की चिप्स आपले हे चांगले शिजलेले आहेत. आता इथं बघा चिप्स आपल्याला काय करायचे एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवायचे आहेत. तर बघा मोठा झाऱ्या घ्यायचा आणि त्याने नितळून आपल्याला पातेल्यामधले चिप्स काढायचे आहेत आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. आता परत बघा राहिलेले चिप्स आपल्याला त्या पाण्यामध्ये उकडायला टाकायचे आहेत. तर परत मी 2 चमचे मीठ टाकलेलं होतं कारण आधीचे 2 चमचे आणि आपण चिप्स उकडून घेतल्यानंतर पाण्याचा जो खारटपणा असतो तर तो कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला परत दुसऱ्या बॅचमध्ये 2 चमचे मीठ टाकावं लागलेलं आहे. म्हणजे एकूण 5 किलो बटाटा वेफर्स बनवण्यासाठी मला 4 चमचे मीठ लागलेलं आहे. आणि वाळवणीचा कुठलाही पदार्थ बनवत असताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. कारण वाळल्यानंतर जास्त खारटपणा येतो. आता बघा चिप्स हे चांगले नितळलेले आहेत आणि थोडेसे थंड पण झालेले आहेत. बघा जास्तीचं पाणी ताटामध्ये खाली नितळलेलं आहे. परत आपल्याला ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता चिप्स आपल्याला वाळू घालायचे आहेत. आता इथं मी घरातच फॅनच्या हवेला हे चिप्स वाळू म्हणजे सुकत घालणार आहे. तर फॅन चालू करायचा आणि बघा घरामध्येच फॅनच्या हवेला हे चिप्स मी सुकवून घेणार आहे. तुम्हाला कुठं उन्हामध्ये पण जायची गरज नाही. अगदी फॅनच्या हवेला सुद्धा तुम्ही उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवू शकतात. फक्त काय करायचं एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये 2-3 तास आपल्याला थोडेसे म्हणजे ऊन देऊन घ्यायचं. म्हणजे वर्षभर उन्हाळी वाळवणाचा कुठलाही पदार्थ असू द्या तो टिकतो, खराब होत नाही. आता बघा असे चिप्स आपल्याला पूर्ण हे सुकवून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने बघा आता राहिलेले सगळे चिप्स मी घरातच फॅनच्या हवेला पसरून म्हणजे वाळू घालणार आहे आणि वाळू घालायला पण काही जास्त टाईम लागत नाही. आता बघा इथं चिप्स आपले वाळून तयार झालेले आहेत. मी 1 दिवस फॅनच्या हवेला आणि कडकडीत उन्हामध्ये 2 तास सुकत घातले होते. तर वाळल्यानंतर बघा चिप्स आपले अजिबात असे म्हणजे काळे पडलेले नाहीत किंवा वाळल्यानंतर असे लाल दिसत नाहीत. तर तुमच्या समोरच बघा चिप्सची टोपली आहे. तर तुम्हाला दिसत असेल अजिबात म्हणजे
वाळल्यानंतर सुद्धा ते काळे पडत नाहीत आणि तळल्यानंतर सुद्धा ते अजिबात लाल पडत नाहीत. तर मी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे. तर हे आहे माझं छोटंसं किचन. तर थोडंसं म्हणलं चला माझ्या YouTube फॅमिलीसोबत शेअर करावं. तर बघा कसं आहे माझं किचन मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला किचन थोडंसं दाखवलेलं आहे. आता आणि हे आहे बघा माझं व्हिडिओ शूट करायचं स्टँड. तर तुम्ही कोणत्या कंपनीचं आणि कोणतं स्टँड वापरतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघा तेल इकडं कडकडीत गरम झालेलं आहे. आता बघा तेलामध्ये आपले चिप्स तळायला टाकले की अजिबात लाल पडत नाहीत. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. आपले चिप्स वाळल्यानंतर सुद्धा अजिबात काळे पडलेले नाहीत किंवा तेलात टाकल्यानंतर अजिबात लाल पडलेले नाहीत. तर तेलामध्ये टाकताच बघा एकदम पांढरे शुभ्र असे आपले चिप्स हे एकदम असे कुरकुरीत बनलेले आहेत. तर एकदम कापसासारखे पांढरे शुभ्र खुसखुशीत इथं आपले बटाटा चिप्स तळलेले आहेत. आता सेम पद्धतीने बघा राहिलेले मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते. असेच एका ताटामध्ये आपल्याला तळलेले चिप्स काढून घ्यायचे आणि नंतर बघा इथं मी चिप्स तळून घेतलेले आहेत. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर रेसिपी आजची थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि हो, तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय? अशाच अगदी उन्हाळी वाळवणातील झटपट बनणाऱ्या अगदी कमी वेळात युनिक अशा रेसिपी मी बनवून आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर अपलोड करत असते. तर त्या रेसिपींचं अपडेट म्हणजे त्या रेसिपींच्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. हे वडे बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही. तुम्ही हे वडे वर्ष 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकतात. बिलकुल खराब होत नाहीत आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल ना आणि काहीतरी खमंग खुसखुशीत खायचं असेल, तेव्हा तुम्ही हे पटकन तळून खाऊ शकतात. अगदी रेसिपी सोपी आहे, झटपट बनणारी आहे, कमी साहित्यात बनणारी आहे आणि खायला तर खूपच अशी चविष्ट लागणार आहे. लहान-सहान टिप्स सहित रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं बघा मी जवळपास इथं पाव किलो शाबू घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे. आता वाटीने म्हटलं तर मोठी 1 वाटी आहे. वजनी प्रमाणात सांगायचं म्हटलं तर पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम शाबू आहे. हा साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. चला आता आपल्याला म्हणजे साबुदाणा भिजलेला आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला इथं बघा, मी जवळपास 2 किलो बटाटे इथं किसून घेतलेले आहेत आणि हा बटाट्याचा किस 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि तो नितळण्यासाठी एका स्टीलच्या चाळणीमध्ये ठेवलेला आहे. आता चला, आपल्याला इकडे बघा गॅस चालू करायचा आहे आणि जाडबुडाचं एक पातेलं ठेवायचं गॅसवर. त्याच्यामध्ये बटाट्याचा किस आपल्याला हा उकडून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला खळखळ अशी उकळी आली, की याच्यामध्ये जो आपण बटाट्याचा किस बनवलेला आहे, तर तो याच्यामध्ये घालायचा आहे. बटाट्याचं प्रमाण जर तुम्हाला थोडंसं कमी जर घ्यायचं असेल ना, तरी सुद्धा चालेल. आता इथं बटाट्याचा किस बघा सर्व मी हा पाण्यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला झाऱ्याने किंवा चमच्याने, उलताण्याने आपल्याला हा काय करायचा आहे, पाण्यामध्ये असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला हे मिश्रणात म्हणजे जो बटाट्याचा किस आहे, तर तो मिक्स करत राहायचा आहे. म्हणजे सर्व बटाट्याचा किस एकसारखा शिजला जातो. आता हा जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही. फक्त आपल्याला 5 मिनिट हा शिजवून घ्यायचा आहे बटाट्याचा किस आणि बोटामध्ये एक नखाने असा दाबून बघायचा. पटकन तो असा कट झाला, की समजायचं बटाट्याचा किस हा आपल्याला चांगला म्हणजे हवा तसा उकडलेला आहे. आता बघा झाऱ्याने आपल्याला काय करायचं आहे, एका स्टीलच्या चाळणीमध्ये तो नितळण्यासाठी ठेवायचा आहे. आणि जास्त पण शिजवून घ्यायचा नाही. बघा स्टीलच्या चाळणीमध्ये हा बटाट्याचा किस मी काढून घेतलेला आहे, नितळण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्याखाली एक पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे. आता परत बघा त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला.
आणि बघा इकडं साबुदाणा पण आपल्याला मऊसूत असा आपल्याला जसा हवा आहे तसा भिजलेला आहे. कारण रात्रभर साबुदाणा आपण पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. त्यामुळे मऊसूत असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. आता इथं बघा पाण्याला खळखळ अशी उकळी येईपर्यंत इकडे आपल्याला एक मोठं भाकरीचं ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो मोकळा करून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता वाळवणीचा पदार्थ आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे, मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे. कारण कुठलाही वाळवणीचा पदार्थ बनवत असताना मिठाचं प्रमाण थोडं कमी करा. नाहीतर काय होतं, वाळल्यानंतर मिठाचं प्रमाण हे पुढे जाऊ शकतं. आता इथं बघा, ही एक स्टीलची चाळणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण साबुदाण्याला चटणी आणि मीठ जे लावलेलं होतं, तर तो साबुदाणा स्टीलच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा. नंतर बघा पाण्याला इकडं खळखळ अशी उकळी यायला लागलेली आहे आणि आता उकळी आली की त्याच्यावरती ही स्टीलची चाळण ठेवायची. चाळणीवरून आपल्याला एक स्टीलचं ताट ठेवायचं आहे आणि मस्त आपल्याला 2-3 मिनिट ह्या साबुदाण्याला वाफ देऊन घ्यायची आहे. आता इथं बघा साबुदाण्याला मस्त अशी वाफ बसलेली आहे. आता चला आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे. तर इथं मी स्टीलचं मोठं भाकरीचं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला बटाट्याचा किस जो होता, तर तो चाळणीमध्ये ठेवलेला होता पाणी नितळण्यासाठी. जे काही जास्तीचं एक्स्ट्रा पाणी असतं, तर ते नितळून जातं. त्याच्यामध्ये राहू नये म्हणून. बघा इथं ताटामध्ये बटाट्याचा किस घेतला आणि आता तो थंड होण्यासाठी पसरून ठेवलेला आहे. आता बघा, आपण जो साबुदाणा उकडून घेतलेला होता म्हणजे वाफ देऊन घेतलेला होता 2 मिनिटासाठी, तर तो पण खूप गरम आहे. तो चमच्याने बघा असा मिक्स करून घेतला आणि नंतर तो आपल्याला या बटाट्याच्या किसवरती हा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण खूप गरम आहे. थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला हे अलगद असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पण असं हाताने दाब देऊन चुरून घ्यायचं नाही. अलगद मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने हे साबुदाणा वडे नक्कीच बनवून बघा. खायला खूप टेस्टी लागतात. तेलात टाकताच बघा 2-3 पटीने फुलतात आणि बनवायला तर अगदी सहज तुम्ही बनवू शकताल. अगदी नवशिक्के सुद्धा म्हणजे कसं, जर तुम्ही पहिल्यांदा जरी हे साबुदाणा वडे बनवायला घेतले तरी सुद्धा परफेक्ट बनवू शकाल. चला आता हे आपल्याला वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे साबुदाणा वडे मी घरातच फॅनच्या हवेला बनवून घेते. बघा इथं पॉलिथिन सीट अंथरलेली आहे घरातच फॅनच्या हवेला आणि त्याच्यावरती बघा हे वड्याचं मिश्रण असं घ्यायचं आणि आपण जसे साबुदाणा बटाटा वडे उपवासाला बनवतो की नाही, तर सेम त्याच पद्धतीने मिश्रण थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं होल ठेवायचं. आपण जसे मेदू वडे बनवतो, साबुदाणा वडे बनवतो, अगदी तसंच. आणि अगदी सहज हे वडे बनवायला खूप सोपं आहे. अगदी सहज बनतात. जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही. बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे साबुदाण्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. खायला तर खूप असे खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात आणि चटपटीत असे खायला लागतात. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला पण आवडतील. घरातील सर्व सदस्यांना हे साबुदाणा बटाटा वडे नक्कीच आवडतील. एकदा नक्की ट्राय करा. खूप रेसिपी म्हणजे मेहनत घेऊन मी ही बनवलेली आहे. तर त्यासाठी एक लाईक जरूर करा. तर बघा इथं मी जवळपास 3-4 वडे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. सेम पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे बघा सर्व वडे इथं मी बनवून घेतलेले आहेत. आता हे फॅनच्या हवेला 1 दिवस आणि कडकडीत उन्हामध्ये 2-3 दिवस हे वाळवून घ्यायचे आहेत. कारण हे जाड आहेत आणि वाळवायला जास्त टाईम लागतो. त्याच्यामुळे 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते. तर इथं बघा वडे हे आपले 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये आणि 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतलेले आहेत. तर वाळल्यानंतर बघा काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. आता इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची असेल ना किंवा चिली फ्लेक्स तरी सुद्धा चालेल. तरी सुद्धा चवीला अप्रतिम असे लागतील. एकदा नक्की ट्राय करा. तर इथं आपले वडे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला हे वडे लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे, की तेलामध्ये टाकल्यानंतर किती पटीने हे वडे आपले अ, म्हणजे फुलतात. तर चला इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तेल कडकडीत असं गरम हवं आहे. तर बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि लगेच आपल्याला तेलामध्ये एक वडा सोडून तळून घ्यायचा आहे. 1, 2, 3 तरी म्हणजे 2-3 जरी टाकले ना तेलामध्ये तळण्यासाठी तरी सुद्धा चालेल. पण बघा मी सुरुवातीला इथं एकच वडा तेलामध्ये सोडला आहे. तर त्याच्यामध्ये आपण जो साबुदाणा
जो वाफवून घेतलेला होता तिथे एक जास्तीची मी स्टेप केली होती. तर त्याने काय झालेलं आहे, आपला जो वडा बनवलेला आहे, तर तो तळल्यानंतर त्याच्यामधला जो साबुदाणा आहे, तर तो एकदम असा हलका-फुलका झालेला आहे आणि असा टर असं फुगलेला आहे टम्म. तर बघा सेम पद्धतीने बघा मी दुसरा सुद्धा वडा तळून घेतलेला आहे. आता सेम राहिलेले बघा मी वडे तळून घेतलेले आहेत. तर आहे की नाही रेसिपी सोपी? मग आवडली आहे ना, तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा.